नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांसाठी आता पिंक रिक्षा योजना आता सुरू करण्यात आलेली आहे. याचा GR आलेला आहे. महिलांना आता इलेक्ट्रिक रिक्षा मिळणार आहे. यासाठी अर्जाची पद्धत काय आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतात, पात्रता नक्की काय आहे, कोणत्या महिला अर्ज करू शकतात, अटी शर्ती काय आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा 8 जुलै 2024चा हा GR आहे. महत्त्वाची जी काही माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर नीट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याची जी काही घोषणा आहे ती अर्थसंकल्पामध्ये झाली होती, ज्यामध्ये 17 जे काही शहर आहेत त्या शहरातल्यांना 10,000 महिला आहेत, त्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे असं याचं उद्दिष्ट आहे. आता इथे जर पाहिलं 17 शहरं आहेत. 17 शहर कोणकोणते? मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, तसेच पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरांमध्ये जे काही महिला आहेत त्यांना रिक्षा खरेदीसाठी इथे अनुदान मिळणार आहे, अर्थसहाय्य मिळणार आहे. या योजनेचं नाव आहे पिंक ई रिक्षा योजना. आता यामध्ये 10,000 जे काही महिला आहेत त्यांना ही रिक्षा दिली जाणार आहे. आता यामध्ये लाभार्थी पहा: मुंबई उपनगर 1400, ठाणे 1,000, पुणे 1400, नाशिक 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200 अशा मिळून 10,000 जे काय आहे महिला आहेत, 10,000 अशा 10,000 रिक्षा ज्या आहेत त्या वाटप होणार आहे. आता या योजनेचा उद्देश काय आहे ते समजून घ्या. जे काही महिला व मुली आहेत त्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे आहे. तसेच सामाजिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला आहेत स्वावलंबी आत्मनिर्भर करणे आणि राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही योजना आहे. तसेच राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे याचा उद्दिष्ट आहे. स्वरूप जर पाहिलं याचं तर सदर योजनेअंतर्गत गरजू महिला आहेत त्या रिक्षा खरेदीसाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता जी काही ई रिक्षाची किंमत आहे ती सर्व करा, GST असेल, रजिस्ट्रेशन असेल, रोड टॅक्स असेल, समावेश त्यामध्ये असणार आहे. नागरी सहकारी बँक असेल, ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक असेल, अनुदेय असणार आहे. म्हणजे अनुदान तुम्हाला या बँकेकडून मिळणार आहे. जसं की खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे महिलांना जे काही कर्ज आहे ते 70% देण्यात येणार आहे. तसेच 3 नंबरचा पहा पॉईंट: राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल. म्हणजेच जे काही आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते 20% भार उचलणार आहे. 70 आणि 20 83 90 झाले आणि 10% रक्कम ही तुम्हाला भरावी लागणार आहे. म्हणजेच योजनेचे लाभार्थी महिला किंवा मुली आहेत त्यांच्यावर 10% आर्थिक भार असणार आहे. आता यामध्ये कर्जाची जी काही परतफेड आहे म्हणजे 70% जे काही कर्ज तुम्हाला बँकेकडून मिळणार आहे त्याची 5 वर्ष परतफेड राहणार आहे. अशा प्रकारची हे योजना आहे. आता या योजनेचे लाभार्थी कोणकोणते आहेत ते समजून घ्या. तर इथे पहा, राज्यातील जे काही गरजू मुली असतील व महिला असतील यांना इथे लाभार्थी केलेला आहे. मुली व महिला यासाठी अर्ज करू शकतात. आता पात्रता काय आहे ते समजून घ्या. पहिलं पहा, कुटुंब, लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 नंबर, अर्जदार वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणं अनिवार्य आहे. म्हणजे महिला किंवा मुलीचं वय 18 ते 35 असेल, या वयोगटात असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तिसरं, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खातं असणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, बँकेचं खातं लागणार आहे. 14 पॉईंट: लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 3 लाखाच्या आतमध्ये जे काही उत्पन्नाची मर्यादा आहे याच्यामध्ये अट टाकलेली आहे. 5वं पहा, लाभार्थ्याकडे वाहन चालव परवाना असणे आवश्यक आहे. जे काही ड्रायव्हिंग लायसन आहे ते ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असणं आवश्यक राहील. जर काढलं नसेल तर ते तुम्हाला नंतर काढता येईल. तसेच 6वा पॉईंट: विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ असते प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षक गृह, बालगृहातील आजी, माजी प्रवेश यांना प्राधान्य देण्यात येईल. आता जे काही विधवा आहेत, घटस्फोटित महिला आहेत,
बाकीच्या जे काही इच्छुक प्रवेशित महिला आहेत, अनाथ महिला आहेत, अशांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे असं सांगितलं आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे त्यांना अगोदर प्राधान्य देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलं आहे. पण सर्व महिला ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा अर्ज करू शकतात. आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सांगितलंय. पहिलं पहा, योजनेच्या लाभासाठी हा ऑनलाईन अर्ज करायचा आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड लागणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, तर डोमासाईल सर्टिफिकेट जर काढलं नसेल तर पहा 3 नंबरला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या. नंतर काही सूट नाही देणार, त्यामुळे आत्ताच महाराष्ट्र राज्याचे म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या. चौथा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. जो काही तुमचा कुटुंब प्रमुख असेल, महिला असेल कुटुंब प्रमुख, रेशन कार्डवरती जे काही कुटुंब प्रमुख असेल त्याचा 3 लाखापेक्षा कमी 3 लाखाच्या आतमध्येच उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर बँकेचं खात्याचं पासबुक, बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो. अशा प्रकारचे हे 5 ते 6 तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या आणि जे काही तुमचा उत्पन्न दाखला आहे, इन्कम सर्टिफिकेट आहे, ते लवकरात लवकर तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे. तसंच यामध्ये मतदान ओळखपत्र मागितलं जाऊ शकतं तुम्हाला. मतदार यादीमध्ये नाव नसल्या, जर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे. रेशन कार्ड लागेल. चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मी सांगितलं आता. सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र, म्हणजे ही रिक्षा जर तुम्ही घेत असाल तर महिलांनीच चालवावी लागणार आहे. त्या महिलेकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे आणि सदरची रिक्षा महिलाच चालवणार आहे असं हमीपत्र द्यायचं आहे आणि सदर योजनेच्या जे काही अटी शर्ती आहेत ते पालन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल याची जी काही निवड प्रक्रिया आहे ती कशी आहे, तर इथे पहा त्यांनी लिहिलेलं आहे की लाभार्थ्यांचे जे काही अर्ज येतील त्या अर्जावरती आम्ही काय करणार, मोठ्या प्रमाणात जर अर्ज प्राप्त झाले तर त्याची पारदर्शी लॉटरी पद्धतीने जे काही निवड आहे ते करण्यात येणार आहे. जशी लॉटरी असते त्या लॉटरी पद्धतीने जेवढे जास्त अर्ज येतील तेवढ्यांची लॉटरी निघेल आणि लॉटरीमध्ये जर तुमचं नाव लागलं तर तुम्हाला ई रिक्षा जी आहे ते मिळणार आहे. योजनेची जी काही कार्यपद्धती कशा पद्धतीने ते समजून घ्या. इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करणार आहेत. प्राप्त अर्जाची जी काही छाननी आहे ती जबाबदारी अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली ती करतील. त्यानंतर पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणारी जी काही बँक आहे ती वाहन पुरवठा करणारी एजन्सी माहिती देतील. अंतिम मंजूर जे आहे ते अर्जदार शासनाच्या निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून मंजूर करून घेईल. जे काही कागदपत्रे आहेत सर्व तुम्हाला सांगितली तसे जे काही कागदपत्र देऊन 70% कर्ज जे आहे ते तुम्हाला मिळेल जाईल आणि ते 5 वर्षाचं 70% कर्ज असेल आणि ते तुम्हाला फेडावं लागेल आणि 70% कर्जाची रक्कम जी आहे ते अर्जदाराने फेडायची आहे, महिलेने फेडायची अशी अर्जदाराची जबाबदारी राहणार आहे. आणि जी काही एजन्सी आहे ज्याकडून आपल्याला रिक्षा मिळणार आहे त्यांना 10% मात्र रक्कम तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि 20% जी काही रक्कम आहे ती सरकार त्यांना देणार आहे. आणि ही रिक्षा महिलांनीच चालवायची असं सांगितलं जाईल, कारण ही जे काही RTO वगैरे असतील, पोलीस विभाग असेल ते चौकशी करतील, ते पाहतील कोण चालवते ते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि जर दुसऱ्यांनी कोणी रिक्षा चालवली तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं आहे. योजनेच्या अटी शर्ती समजून घ्या. सदर योजनेतील लाभार्थी जे आहे ते महिलेला एकदाच लाभ याच्यामध्ये घेता येणार आहे. पुन्हा अर्ज करता येणार नाही, एकदाच तुम्ही लाभ घेऊ शकता. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतला नसावा. जर एखाद्या महिलेने ती अपंगांची रिक्षाची योजना सुद्धा आहे तर त्याच्यामध्ये लाभ घेतला असेल तर याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही. ही पण सुद्धा हा दुसरा पॉईंट लक्षात ठेवा. सदर महिला कर्जबाजारी नसावी. ज्या महिलेच्या अंगावरती जर कर्ज असेल, बँकेतून वगैरे कुठून कर्ज घेतलं असेल तर ते नसावं, नाहीतर तुम्ही पात्र नाही. कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेचीच राहील, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण योजना, याचा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले. याचा जर ऑनलाईन अर्ज सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा, फॉलो करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या महिलांना नक्की शेअर करा. धन्यवाद.